स्टार्ट. परिच्छेद. जगाच्या पाठीवर भारत एक विविधतेने नटलेला देश म्हणून ओळखला जातो. मग ती विविधता धर्माच्या बाबतीतील असो, जातीच्या बाबतीतील असो, संस्कृतीच्या बाबतीतील असो की भाषा आणि भौगोलिक परिस्थितीतील असो, या विविधतेकडे दोन दृष्टीने पाहता येईल. एक शाप आणि दुसरे वरदान. शाप यासाठी की भारत हा जसा विविधतेने नटलेला आहे तसाच तो विविधतेने बरबटलेला आहे. म्हणूनच की काय, ही भूमी जास्त काळ एकसंघ राहू शकत नाही. हा ऐतिहासिक अनुभव आहे. इथे राष्ट्राला नेहमी दुय्यम स्थान दिले जाते. ही एक शोकांतिका आहे. ज्यावेळी आपण राष्ट्रीय एकात्मतेची चर्चा करतो त्यावेळी राष्ट्र प्रथम ही भूमिका घेतली पाहिजे, जी भूमिका भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. ते नेहमी मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटीही भारतीय आहे असे म्हणत असत. अशीच भूमिका स्वातंत्र्य लढ्यातील अनेक नायकांची होती. म्हणूनच की काय, ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढा देण्यासाठी त्यांना जात, धर्म, भाषा, प्रांत याच्या पलीकडे जाऊन राष्ट्रीय ऐक्याची भावना निर्माण करता आली. पण ती जास्त काळ टिकवता आली नाही. धर्माच्या ठेकेदारांनी स्वतःच्या स्वार्थासाठी राष्ट्राला दुय्यम स्थान दिले. आजही तेच होत आहे. भारत वरवर जरी एकसंघ राष्ट्र वाटत असले तरी त्यातून आतून ते पूर्णपणे पोखरलेले आहे. प्रत्येक भाषा, प्रत्येक जात, प्रत्येक धर्म, प्रत्येक वर्ग आणि प्रत्येक प्रांत वेगळे राष्ट्र होऊ पाहत आहे. एकीकडे असे चित्र दिसत असले तरी सर्वत्र नैराश्याचे वातावरण आहे असे मात्र म्हणता येणार नाही. भारतामध्ये अशाही काही गोष्टी आहेत की ज्या राष्ट्रीय एकात्मता टिकवून ठेवू शकतात. राष्ट्रीय एकात्मता म्हणजे काय हे पाहण्यासाठी राष्ट्र आणि राज्य म्हणजे काय याची चर्चा करणे इष्ट ठरेल. परिच्छेद. राज्य ही एक राजकीय संकल्पना आहे, तर राष्ट्र ही राज्यापासून वेगळी अशी सांस्कृतिक आणि ऐतिहासिक संकल्पना आहे. बहुसंख्य लोक जेव्हा दीर्घकाळापर्यंत एकत्र राहतात त्यांच्यामध्ये जसे भाषा, इतिहास, भूप्रदेश, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, राजमुद्रा इत्यादी बाबतीत एकीची भावना असते की ज्याच्यामुळेच ते आपापसातील मतभेद व भिन्नता यावर मात करतात. त्यांचे एक राष्ट्र बनते. आधुनिक राज्ये जी 1648 च्या वेस्टफेलिया या राज्याच्या औपचारिक सहमतीनंतर उदयाला आली, त्यामध्ये सुद्धा या गोष्टी जिवंत राहाव्यात आणि विकसित व्हाव्यात यासाठी एकात्मता ही पूर्वअट आहे. यामुळेच राष्ट्रीय एकात्मता हा विषय सर्व राष्ट्रांच्या केंद्रस्थानी आला आहे. भारतामध्ये ही या गोष्टीने दीर्घकाळापासून पकड घेतली आहे. परिच्छेद. एकात्मता ही संकल्पना भारतामध्ये सखोल चर्चेचा विषय बनली आहे. काही लोकांनी एकात्मता म्हणजे एकजीव होणे असा अर्थ लावला आहे, तर काहींनी विविधतेमधून सुद्धा राष्ट्रीय प्रवाहामध्ये एकजीव होणे
असा अर्थ लावला तर काहींच्यासाठी एकात्मता म्हणजे आपली विविधता जपून ठेवण्यासाठी एकत्र येणे असा अर्थ होतो. भारत हा देश विविधतेने नटलेला आहे, म्हणून या देशाला एकात्मतेची गरज आहे. परंतु यातील एक महत्त्वाचा अडथळा म्हणजे ओळखीतील प्राधान्य होय. म्हणजेच आपली जात, धर्म, राज्य, भाषा, प्रांत यापेक्षा आपण भारतीय आहोत हीच आपली ओळख असावी. परंतु असे होत नाही, तर आपण हिंदू, मुस्लिम, उच्च नीच जमातीतील व्यक्ती व तसेच वेगवेगळ्या प्रदेशातील व्यक्ती म्हणून काम करत असतो. परिच्छेद राष्ट्रीय एकात्मतेचा विचार करता असे म्हणता येईल की जेव्हा समाजातील सर्व घटक एकत्र येतात त्यांचे अस्तित्व वेगवेगळे असते. धर्म, भाषा, पंथ, परंपरा, संकल्पना, भौगोलिक आणि राजकीय विविधता, कायद्यातील भिन्नता, स्पर्धात्मकता या सर्व गोष्टीत वेगळेपणा असतानासुद्धा एकत्र येतात. त्याला राष्ट्रीय एकात्मता असे म्हणतात. ही फार कमी वेळा पाहायला मिळते, कारण भारताच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गात येणारे अडथळे अनेक आहेत. पैकी काही प्रमुख अडथळ्यांची चर्चा पुढीलप्रमाणे करता येईल. राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे. राष्ट्रीय एकात्मतेच्या मार्गातील अडथळे म्हणजे जसे घटक की जे या देशातील सर्व समूहांना एकत्र येण्यापासून रोखत असतात. धर्म आणि धर्माचे ठेकेदार. धर्माच्या संदर्भातील कार्ल मार्क्सचे विधान खूपच बोलके आहे. ते म्हणतात की धर्म ही अफूची गोडी आहे. धर्मासाठी माणूस अंध बनतो, म्हणून त्याला आपण धर्मांध म्हणतो. असा अंधाचा धर्म चालवणाऱ्यांना धर्माचे ठेकेदार म्हटले जाते. त्यांनी धर्म चालवण्याचा ठेका घेतलेला असतो. ते धर्माला आपल्या सोयीनुसार वापरत असतात. भारतामध्ये अशा धर्माची आणि धर्माच्या ठेकेदारांची चलती आहे. त्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेमध्ये अडथळा निर्माण होत आहे. परिच्छेद. एकीकडे भारतीय संविधान म्हणते की भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. याचा अर्थ कोणत्याही धर्माचे अस्तित्व नसणे असा नसून प्रत्येकाला इतरांच्या धर्माचा आदर करून आपला धर्म आचरण्याचे स्वातंत्र्य होय. पण भारतामध्ये असे होत नाही. भारतीय संविधानाच्या सुरुवातीलाच इंडिया अर्थात भारत असे या देशाचे नाव स्वीकारले असताना काही धर्माचे ठेकेदार भारताला भारत या नावाने न संबोधता हिंदुस्तान हा शब्द प्रयोग करतात. हे पूर्णतः चुकीचे आहे. हा संविधानद्रोह आहे, राष्ट्रद्रोह आहे. कारण ज्यावेळी एखादा मानवी समूह या देशाला आपल्या धर्माच्या नावाने संबोधित करतो तेव्हा तो देशाला धर्म बनवत असतो, तर इतरांचा द्वेष करत असतो. त्यातून राष्ट्रीय एकात्मता भंग पावते. याची प्रचिती आपणाला गोध्रा हत्याकांडामध्ये दिसून येते. अशा धार्मिक समूहांना धर्माच्या नावाने लढवण्यामध्ये आणि आपली राजकीय पोळी भाजण्यामध्ये काही राजकीय घटक पटाईत असतात. कारण धर्माच्या नावाने भावनिक आव्हान करून त्यांना सत्तेवर येता येते. त्यातून अतिरेकी
धर्मवाद निर्माण होतो याची प्रचिती आपणाला बाबरी प्रकरणामधून दिसून येते. असे धार्मिक समूह आपली संस्कृती. स्टॉप.